निसर्गामध्ये पुरुष आणि महिला हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाले वेगळे कसे काय, दोघे मनुष्य प्राणीच की. अगदी बरोबर. पण पुरुष आणि महिला यांच्यामध्ये शारीरिक बदल जसे असतात ना, तसेच मानसिक आणि भावनिक बदल सुद्धा असतात. अहो, आयुष्यामध्ये यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या हे वेगवेगळे आहे आणि निसर्ग यांना कार्य आणि जबाबदाऱ्यानुसारच डेव्हलप करत असतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांना भावनिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तो बदलत असतो. त्यांच्यामध्ये हार्मोन्स निर्माण करत असतो आणि त्यामुळेच त्यांचे वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये बदल होत जातात. आता हे बदल जर जोडीदाराच्या लक्षात आले तरच ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. बरं, या गोष्टी कुठं कॉलेजमध्ये, ट्युशनमध्ये शिकवल्या जात नाहीत. अहो, म्हणून तर हे जे प्री मॅरिटल एज्युकेशन आहे किंवा मी तर म्हणतो की एक सायंटिफिक प्री मॅरिटल एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. फक्त महत्वाचंच काय, प्रत्येक कुटुंबामध्ये सायंटिफिक प्री मॅरिटल एज्युकेशन ही एक मूलभूत गरज आहे असं मला वाटतंय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खाली कमेंट करून कळवा. धन्यवाद.